विधानसभेसाठी 2014चं वर्ष हे ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे। विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातून 18 जागा आता नव्याने निर्माण झालेल्या आहेत। पालघर जिल्ह्यासाठी देखील 8 जागा निर्माण झाल्यात। त्यामुळे जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक आणि गावित अशा दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे एमआयएम या नव्या पक्षानेही काँग्रेस राष्ट्रवादी समोर एक आव्हान उभं केलंय। ठाण्यातील चुरशीच्या लढतींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ठाणे जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या एक वेगळं महत्त्व आहे। विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यात 18 जागा तर पालघर जिल्ह्यात 6 जागा अशा एकूण 24 जागा विधानसभेच्या या इथे आहेत। यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी आपले नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे। त्यामध्ये मग जितेंद्र आव्हाड असो, गणेश नाईक असो किंवा राजेंद्र गावित असो असे मंत्रीही सहभागी आहेत। जर बिग फाईटचा विचार केला तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध एमआयएम व काँग्रेस, तर दुसरीकडे गणेश नाईक विरुद्ध सेनेचे नाटा, तर तिसरीकडे मात्र सेनेचे जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे विरुद्ध संदीप लेले, रवींद्र फाटक विरुद्ध संजय केळकर, तर सेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध हनुमान जगदाळे, तर डोंबिवलीतले भाजपाचे रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध दीपेश म्हात्रे, तर कल्याणमध्ये अपक्ष गणपत गायकवाड यांच्या विरुद्ध सेनेचे गोपाल लांडगे अशा बिग फाईट्स ह्या रिंगणामध्ये आहेत। प्रत्येकाने प्रचार तर जोरदार केलेला आहे, सोशल मीडियाचा उपयोगही केलेला आहे। आता कोणाच्या हाती यश येतं, कोणाच्या हाती अपयश येतं, हा या निवडणुकीचा निकालच स्पष्ट करणार आहे। व्हिडिओ रतन मोमिकसह कपिल राऊत, झी मीडिया ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।